या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूर पुणे महामार्गाची दुरावस्था, खड्डे, वाढता प्रवास आणि नागरिकांचा मनस्ताप या पार्श्वभूमीवर टोल आकारणी तात्काळ थांबवावी अशी मागणी न्यायालयात झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निकृष्ट रस्त्यावरती टोल घेता येणार नाही या संदर्भात दाखल झालेल्या याचिकेवर कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणी झाली असून कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांना सुनावणीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खराब रस्त्यावरती टोल आकारणी करता येणार नाही. त्यानुसार कोल्हापूर ते पुणे महामार्गावर टोल वसुली थांबवण्याची मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी दाखल केलेल्या याचिकेत करण्यात आली आहे. 240 किलोमीटर अंतरासाठी 3 तासांच्या ऐवजी तब्बल 7 तासांचा प्रवास करावा लागत असल्याची तक्रार याचिकेत मांडण्यात आली आहे. महामार्गावर खड्ड्यांमुळे वाहनांचं मोठं नुकसान होत असून पावसाळ्यात अपघातांची संख्या देखील वाढली आहे. दरम्यान या महामार्गावर रोज 1.5 ते 2 कोटी रुपयांची टोल वसुली होत असली तरी प्रवाशांना सुविधा मिळत नसल्याचं नमूद करण्यात आलंय. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती मकरंद कर्णक आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी राज्याचे मुख्य सचिव, रस्ते विकास प्राधिकरणाचे सचिव तसेच कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावत 1 ऑक्टोबर रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.